श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राशी भविष्य या खास चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत 8 जून ते 14 जून 2026 चे साप्ताहिक राशी भविष्य प्रत्येक वारानुसार। तुला राशीच्या व्यक्तींसाठी 8 जून ते 14 जून 2026 या सप्ताहाचे राशी भविष्य अनेक अंगाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तुमचा राशी स्वामी शुक्र आणि इतर महत्त्वाच्या ग्रहांच्या भ्रमणानुसार या आठवड्यात तुमच्या दैनंदिन जीवनात, कौटुंबिक व्यवहारात आणि व्यावसायिक क्षेत्रात अनेक बदल पाहायला मिळतील। तुला राशीचे लोक मुळातच संतुलन राखण्यात वाकबगार असतात। या आठवड्यात ग्रहांची स्थिती तुम्हाला तुमच्या याच कौशल्याचा पुरेपूर वापर करण्याची संधी देईल। रोजच्या धावपळीत, करिअरच्या उद्दिष्टांमध्ये आणि घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये समन्वय कसा साधायचा याची सविस्तर माहिती आपण या आठवड्याच्या भविष्यवाणीत पाहणार आहोत। चला तर मग प्रत्येक वारानुसार तुमचे जीवन कसे असेल याचा सविस्तर वेध घेऊया। सोमवार 8 जून 2026 सोमवारचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन ऊर्जेचा आणि सकारात्मकतेचा आरंभ घेऊन येत आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चंद्राची गुच्छ आणि तुमच्या राशीवर असणारा प्रभाव पाहता तुमची मानसिक स्थिती अत्यंत शांत आणि संयमी राहील। रोजच्या जीवनात सकाळी उठल्यापासूनच तुम्हाला एक प्रकारचा उत्साह जाणवेल, ज्यामुळे घरातील आणि कामाच्या ठिकाणची प्रलंबित कामे पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील। घरातील लहान मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा त्यांच्या रोजच्या शाळेच्या तयारीच्या बाबतीत तुम्ही विशेष लक्ष द्याल। नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी स्वतःची सिद्धता दाखवून देण्याचा आहे। तुमच्या राशीत असणारा ग्रहांचा प्रभाव तुम्हाला संवादात मधुरता देईल, ज्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा सहकाऱ्यांशी तुमचे संबंध अधिक दृढ होतील। जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल किंवा डिजिटल माध्यमात काम करत असाल तर आजचा दिवस नवीन योजना आखण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे। आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस संमिश्र फळ देणारा आहे, त्यामुळे तुम्हाला अचानक काही घरगुती खर्चांना सामोरे जावे लागू शकते, परंतु तुमच्या उत्तम नियोजनामुळे तुम्ही त्यावर सहज मात कराल। आरोग्याच्या बाबतीत आज तुम्हाला स्वतःकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे। धावपळीच्या जीवनात वेळेवर जेवण न करणे किंवा पुरेशी झोप न घेणे टाळा। संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल। तुमच्या जोडीदाराशी काही महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा होऊ शकते, ज्यातून भविष्यातील काही चांगले निर्णय घेतले जातील। आजच्या दिवशी भगवान शंकराची आराधना करणे आणि पिंडीवर जल अर्पण करणे तुमच्यासाठी शुभफलदायी ठरेल। मंगळवार 9 जून 2026 मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक आणि अधिक धावपळीचा ठरू शकतो। मंगळ ग्रहाचा प्रभाव तुमच्या कृती आणि विचारांवर राहील, ज्यामुळे तुमच्यात अधिक ऊर्जा आणि काहीसा आक्रमकपणाही येऊ शकतो। रोजच्या जीवनात आज तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। कामाच्या ठिकाणी काही अचानक उद्भवलेल्या समस्यामुळे तुम्हाला ताण जाणवू शकतो, परंतु तुमच्या अंगभूत समतोल साधण्याच्या वृत्तीमुळे तुम्ही यातून यशस्वीपणे मार्ग काढाल। घरातील वातावरण थोडे तणावपूर्ण असू शकते, विशेषतः कुटुंबातील सदस्यांसोबत लहान सहान कारणावरून मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम बाळगणे हिताचे राहील। आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला आहे। पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळू शकतो, तसेच जर तुमचे काही पैसे अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे। महिलांसाठी आजचा दिवस घरगुती कामांचा निपटारा करण्यात जाईल। मुलांच्या प्रगतीकडे लक्ष देणे आणि त्यांना त्यांच्या अभ्यासात मदत करणे यात तुमचा बराच वेळ व्यतीत होईल। आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास आज तुम्हाला उष्णतेच्या किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे बाहेरचे अन्न खाणे टाळा आणि जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर द्या। संध्याकाळनंतर परिस्थिती निवळेल आणि तुम्हाला मानसिक शांतता मिळेल। आजच्या दिवशी हनुमान चालीसचे पठण करणे किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे तुमच्यासाठी सर्व अडचणी दूर करण्यास मदत करेल। बुधवार 10 जून 2026 बुधवार हा दिवस बुद्धीचा कार्यग्रह बुधाच्या प्रभावाखाली असल्यामुळे तुला राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस बौद्धिक विकासाचा आणि उत्तम संवादाचा राहील। आज तुमच्या विचारामध्ये विलक्षण स्पष्टता असेल। दैनंदिन जीवनात आज तुम्ही अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकाराल। तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेचे आणि निर्णय क्षमतेचे कौतुक होईल। जर तुम्ही मीडिया, इंटरनेट, युट्यूब किंवा शिक्षण क्षेत्रात काम करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरू शकतो। नवीन संकल्पना सुचतील आणि त्या अंमलात आणण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा आणि साधने तुम्हाला उपलब्ध होतील। कौटुंबिक जीवनात आजचा दिवस अतिशय आनंदाचा आणि समाधानाचा राहील।
पती पत्नीमधील नाते अधिक घट्ट होईल आणि एकमेकांप्रती असणारा आदर वाढेल. मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा त्यांच्या भविष्याबाबत काही ठोस पावले उचलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आर्थिक आघाडीवर आज तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे, मात्र अनावश्यक खर्चावर आळा घालणे आवश्यक राहील. आरोग्याच्या दृष्टीने आज तुम्हाला खूप ताजेतवाने आणि निरोगी वाटेल. नियमित व्यायाम आणि योगासने केल्यामुळे तुमची शारीरिक आणि मानसिक क्षमता दुरावेल. संध्याकाळच्या वेळी मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत वेळ घालवल्याने तुमचा आनंद द्विगुणित होईल. आजच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करणे आणि त्यांना दुर्वा अर्पण करणे तुमच्या कार्याला गती देईल. गुरुवार 11 जून 2026 गुरुवारचा दिवस तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आध्यात्मिक उन्नतीचा आणि गुरुग्रहाच्या शुभ प्रभावाचा राहील. आज तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता आणि प्रगल्भता दिसून येईल. दैनंदिन जीवनातील धावपळीतून वेळ काढून आज तुम्ही स्वतःच्या आत्मपरीक्षणासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल. नोकरीच्या ठिकाणी आज तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. या जबाबदाऱ्या तुम्ही अत्यंत उत्तमरित्या पार पाडाल आणि त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न राहतील. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असाल किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर आज तुम्हाला काही सकारात्मक बातम्या मिळू शकतात. कौटुंबिक स्तरावर आज घरातील थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग येऊ शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस स्थिर राहील. बँकेचे व्यवहार किंवा मालमत्तेविषयी काही प्रलंबित कामे आज पूर्ण होऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे, परंतु तुम्हाला तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जास्त गोड किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळा. संध्याकाळचा वेळ तुमच्या आवडीच्या छंदासाठी किंवा वाचनासाठी राखून ठेवल्यास तुम्हाला खूप मोठी मानसिक शांतता मिळेल. आजच्या दिवशी दत्तगुरूंची उपासना करणे आणि गरजूंना पिवळ्या रंगाच्या वस्तूचे दान करणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. शुक्रवार 12 जून 2026 शुक्रवार हा दिवस तुमच्या राशीचा स्वामी शुक्राचा दिवस असल्यामुळे दिवस तुमच्यासाठी सर्वात आणि विशेष आणि आनंदाचा ठरणार आहे. शुक्राचा प्रभाव तुमच्या जीवनात सौंदर्य, कला, प्रेम आणि आकर्षण घेऊन येईल. आजच्या दिवसात तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर आणि राहणीमानावर अधिक लक्ष केंद्रित कराल. दैनंदिन जीवनात आज तुम्हाला एक वेगळाच उत्साह आणि प्रसन्नता जाणवेल. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुमच्या मदतीला धावून येतील आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात तुम्ही तुमची कामे पूर्ण कराल. कलेच्या क्षेत्रात किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करण्यासाठी आजचा दिवस नवनवीन संधी घेऊन येणारा आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आज प्रेमाचा वर्षा होईल. जोडीदारासोबत खरेदीला जाणे किंवा एखाद्या छानशा ठिकाणी डिनरला जाण्याचा बेत आखला जाऊ शकतो. यामुळे तुमच्या नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. आर्थिक स्थिती आज अत्यंत मजबूत राहील. तुम्हाला विविध मार्गाने धनलाभ होण्याची शक्यता आहे. स्त्रियांसाठी आजचा दिवस विशेष खरेदीचा आणि स्वतःचे लाड पुरवण्याचा असू शकतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज तुम्ही पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त असाल. मानसिक ताणतणाव पूर्णपणे नाहीसा झालेला असेल. आजच्या दिवशी देवी लक्ष्मीची किंवा देवी दुर्गेची आराधना करणे आणि त्यांना लाल रंगाची फुलं अर्पण करणे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणेल. शनिवार 13 जून 2026 शनिवारचा दिवस न्यायदेवता शनिदेवाच्या प्रभावाखाली राहील. तुळू राशीसाठी शनी हा अत्यंत महत्वाचा आणि योगकारक ग्रह मानला जातो, ज्यामुळे आजचा दिवस तुम्हाला शिस्त, संयम आणि कठोर परिश्रमाची जाणीव करून देणारा असेल. आठवड्याभराच्या धावपळीनंतर आज तुम्ही थोडा वेळ घालवून तुमच्या मागील कामांचा आढावा घ्याल. दैनंदिन जीवनात आज तुम्हाला काही प्रलंबित घरगुती कामे जसे की घराची साफसफाई किंवा दुरुस्तीची कामे पूर्ण करावी लागतील. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला तुमच्या चिकाटीची आणि प्रामाणिकपणाची पावती मिळेल. कोणतेही काम घाईघाईत न करता विचारपूर्वक करणे आज तुमच्या फायद्याचे ठरेल. कौटुंबिक जीवनात आजचा दिवस शांततेचा असेल, मात्र कुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. त्यांच्या उपचारावर किंवा औषधपणावर काही पैसा खर्च करावा लागू शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस बचतीचा आणि नियोजनाचा आहे. अनावश्यक खर्च टाळून तुम्ही भविष्यासाठी काही गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सांधेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास उद्भवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान योग्य विश्रांती घेणे आवश्यक आहे. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमचा ताण कमी होईल. आजच्या दिवशी शनिदेवाची उपासना करणे, मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे किंवा मुक्या प्राण्यांना अन्न देणे तुमचे कष्ट कमी करतील.
रविवार 14 जून 2026. रविवारचा दिवस सूर्यदेवाच्या तेजाने आणि ऊर्जेने भरलेला असेल. आठवड्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आजचा दिवस पूर्णपणे विश्रांत आणि स्वतःला वेळ देण्यासाठी राखीव ठेवावासा वाटेल. दैनंदिन जीवनातील ताणतणाव विसरून आज तुम्ही तुमच्या छंदामध्ये आणि मनोरंजनात वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणचे विचारास बाजूला ठेवून फक्त कुटुंबाला आणि स्वतःला प्राधान्य द्या. जर तुम्ही घरून काही काम करत असाल तर ते कमीत कमी वेळेत संपवून तुम्ही मोकळे व्हाल. सामाजिक जीवनात आज तुमची प्रतिष्ठा वाढेल. काही जुन्या मित्रांसोबत किंवा नातेवाईकांशी फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटून संवाद होईल, ज्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. कौटुंबिक स्तरावर आज मुलांसोबत खेळण्यात आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवण्यात तुमचा वेळ अत्यंत आनंदात जाईल. तुमच्या जोडीदाराची तुम्हाला प्रत्येक गोष्टीत भक्कम साथ मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून आज कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करणे टाळा. सुट्टीचा दिवस असल्यामुळे थोडे पैसे मनोरंजनावर खर्च होऊ शकतात, पण ते तुम्हाला आनंदच देतील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज तुम्हाला अत्यंत ताजेतवाने आणि उत्साही वाटेल. सकाळच्या कोवळ्या उन्हात चालणे किंवा ध्यानधारणा करणे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम राहील. आगामी आठवड्याचे नियोजन करण्यासाठी आजचा दिवस खूप छान आहे. आजच्या दिवशी सकाळी उठून सूर्यदेवाला अर्घ्य देणे आणि गायत्री मंत्राचा जप करणे तुम्हाला आत्मिक बळ आणि मानसिक शांती प्रदान करेल. तर मित्रांनो, एकंदरीतच 8 जून ते 14 जून 2026 संपूर्ण आठवडा तुला राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, संतुलन आणि कौटुंबिक सौख्याचा आहे. ग्रहांची स्थिती तुम्हाला अनुकूल आहे. फक्त तुमच्यातील संयम आणि नियोजन कौशल्य योग्य प्रकारे वापरण्याची गरज आहे. प्रत्येक दिवस आनंद घ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मार्गक्रमण करा. तर मित्रांनो, हे होतं तुला राशीचं 8 जून ते 14 जून 2026 या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी